तर नमस्कार मित्रांनो, मी आहे ओंकार पाटील आणि हा यूट्यूबवरती माझा पहिलाच ब्लॉग असणार आहे. या व्हिडिओमध्ये या ब्लॉगमध्ये काय होईल ते तुम्हाला पुढं कळेलच. पण आता एवढी घाण गडबड झाल्या की नाही, मला ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी पोहोचायचं होतं. आपल्याला 9 वाजता पोहोचायचं होतं आणि आत्ता वाजल्यात 9:01 झाला आहे. काय आता लेट झाला आहे, त्यामुळं चिलमध्ये निवांतमध्ये जाऊया. आवरायला पण वेळ झाला. कुठले कपडे घालू काय कपडे घालू म्हणतच 15-20 मिनटं गेले. ब्लॅक शर्ट घातला आहे, ग्रे जीन्स आहे आणि आपण जाणार आहे आपल्या बाईकवरून जाणार आहे. माझ्याकडं एक्सपल्स 210 आहे आणि प्रॉपर सेटअप पण आहे मोटो ब्लॉगिंगचा. तुम्हाला आता पुढं कळेलच आपण नेमकं चाललो आहे कुठं आणि काय. जिथं आपल्याला पोहोचायचं आहे तिथे एक 35 ते 40 किलोमीटर जायला लागतात. आपल्याला जायचं आहे कोल्हापूरमध्ये जायचं आहे आपल्याला. तुम्हाला छोटंसं एक इंट्रोडक्शन देतो. मी जयसिंगपूरमध्ये राहतो आहे, बँकर आहे मी. आज सुट्टी काढली आहे, आपल्या कामानिमित्त सुट्टी काढल्या, त्यामुळं आज आपण चिल आहे, निवांत आहे. फक्त त्या एकदा व्हेन्यूवरती आपल्या त्या जागेवरती पोहोचलो ना की सॉर्ट आउट आहे, निवांत आपण तिथं आहे, काय प्रॉब्लेम नाही. फक्त एक टायमिंगला जाणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे बघूया आता काय केलात घरच्यांनी खायचं मस्तपैकी आणि जायचं. चला, माझी बेडरूम तुम्ही बघू शकता आहे. इथं आपला एक ड्रीम सेटअप होता, ते आता काही कारणांना आपण दिला आहे, पण त्याचा वापर चांगला व्हायला लागला आहे. आपले सगळे इक्विपमेंट्स आहेत तिथं. लाईट आहे, आपल्या DJचं पॉवर बँकच म्हणायला लागेल. 3 बॅटरी असतात. ॲडव्हेंचर कॉम्बो आहे माझ्याकडं. बाकी माईक वगैरे सगळं आहे. हे इग्नोर करा, हे एवढं इग्नोर करा, असं आहे. आणि इथं आपण बघा DJ ॲक्शन 5 Pro. चला खिचडी झालेली आहे. हे माझं हेल्मेट आहे, स्टडचं आहे, हेलियस म्हणून आहे. त्याला आपण सगळं सेटअप प्रॉपर केला आहे. माईक वगैरे आता हे एक हातात धरायला येत नाही आहे, दाखवतो. हां, हे असं हेल्मेट आहे. बाहेर जरा किरकिर दंगा चालू आहे, लेडीज बायका येऊन बसल्यात, त्यामुळे मी तुम्हाला इथं म्हणून दाखवा लागलो. हेल्मेटमध्ये आणि काय चेंजेस व्हायला असेल तर कमेंट करून सांगा. 15 दिवस वापरलो नाही हेल्मेट, त्यामुळं ते जरा धूळ खाल्ले. स्वच्छ करूया मस्तपैकी जायच्या आधी, कारण हेल्मेट वापरणं गरजेचं आहे. कुठं पण असून दे हेल्मेट वापरत जावा. तुम्ही पण वापरताय की नाही कमेंट करून सांगा मला. आणि माझं इंस्टाग्रामचं अकाउंट तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल, तुम्हाला मला तिथं पण फॉलो करा. मी तिथं रील बनवतोय, फनी पण रील बनवतोय, काय सिरियस कॉन्टेंट असेल त्याच्यावरती पण बोलतोय. त्यामुळे फॉलो करा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसं वाटते, काय वाटते, यात काय अजून बदल पाहिजे काय, तुम्ही कमेंट पण मला सांगा. खायला घेऊया. तुम्ही आता बघितलं की नाही, खिचडी केल्या मस्तपैकी, शेंगदाण्याचे लाडू आहेत आणि गोड दही खायचं आणि लगेच निघायचं आहे आपल्याला. बाय. दरवाजा असू दे एवढा. पंखा जाऊ. पूजा, मी यूट्यूबला डेली ब्लॉग अपलोड करू का नको म्हणजे विचार करायला लागलोय. सुरू केले सोड, आता जाणार कोल्हापूर, ते चालू आहे. हां, तर मित्रांनो खाऊन पिऊन मस्त झालेला आहे. आता आपण जायचं आहे आपल्या एक्सपल्स कडे. तिचं नाव मी ठेवलंय इंस्टाग्रामवरती वायपर. तर सँडल घालतो, शूज घालायला पाहिजे खरं म्हटलं तर, रायडिंग जॅकेट घालायला पाहिजे, पण ते मी घेतलेलं नाही आहे अजून. खोटं काय बोलत नाही. हे आहे आपली एक्सपल्स 210. त्याला मस्तपैकी कोल्ड स्टार्ट करायला लावूया. मला शोरूम मध्ये सांगितलं केले चालू करून झाल्यानंतर हे सगळे फीचर्स असे ज्यावेळी सुरू होतील त्याच वेळी इग्निशन द्यायचं. इग्निशन दिल्यानंतर पण 1-2 सेकंदाचा एक पॉज असतोय, ते तुम्हाला आवाज आल्यानंतर कळेल. ते झाल्यानंतर ना स्टार्टर द्यायचं. कारण कसं आहे माहिती आहे काय, इंजिनमध्ये पूर्ण इंजिन असून दे किंवा बाकीच्या सगळ्या ठिकाणी सगळीकडे सेन्सर आहेत. इग्निशन दिल्यानंतर ते सगळे सेन्सर चालू होत असतात. ते चालू व्हायच्या आधीच तुम्ही जर गाडी चालू केली तर एका दुसरा सेन्सर उडण्याची शक्यता असते. उडता असा यातला काय भाग नाही आहे. ही ॲक्सेस पण माझीच आहे. हे जरा काम आले म्हणून मी लावून ठेवल्या. आणि याच्या मागच्या बाजूला एक स्प्लेंडर पण आहे आपली, इथे पुढच्या बाजूला लावूनच ठेवल्या. तर दोन्ही गाडींचं काम करायचं आहेत. बघूया. गाडीचा आवाज चालू झाला भाचा लगेच येतोय बाहेर. फेरी मारायची काय यांना, काय सगळं केलं काय, शिसू त्यानं केलाय काय. अरे भाडं घ्यायचं रे तुझं दररोज सकाळ सकाळचं. हे डेलीचं भाडं आहे बघा मला सकाळचं न चुकता.
एक फेरी मारून यायला लागतेच. तुला मी आज बारकी फेरी मारणार आहे. मला जायचं आहे लवकर, बाहेर जायचं आहे. लेट झालाय आधीच बाळ, लेट झालाय मला, जायचं आहे बाहेर. तुझ्या डोक्याला माझा कॅमेरा बडवा लागलाय सगळं, आणि परत सेटअप लावायला लागतोय असं वाटायला लागले. ते काय माहिती, सेटअप हल्लाय 100% बाळ. तुझ्या डोक्याला लागलाय सगळा कॅमेरा. आता पळत घसरगुंडी कुई, जा पळत बाळ. अजून सेटअप लागला नाही वाटतं, आता जस्ट उठलाय देऊ. ओके, सेटअप तर लागलेला आहे. अरे पहिल्यांदा आहे ना, त्यामुळे त्या अँगल तीन सेट व्हायला वेळ लागणार. माझं मला कळायला पाहिजे ना त्या गोष्टी. तर चला जाऊया आपण आता कोल्हापूरच्या दिशेनं. ही आहे आमची गल्ली, जयसिंगपुरातली पहिली गल्ली. त्या गल्लीत मी राहतोय. ही आमची शाळा 3 नंबर. अरे मी आता उलट्या दिशेने जाणार आहे. मी मागच्या रोडनं जाणार आहे. एकदम नीट आणि क्लीन रोड आहे. त्या बाजूला गेलं तर हायवे लागतोय, मोठ्या मोठ्या ट्रक लागतात, गाड्या लागतात. त्या बाजूला काय म्हणायचं ते खनिजे नाहीत. कोण सांगितले, कुठल्या देवानं सांगितलंय सांगा. पेट्रोल पण जाऊन येण्यापुरतं पेट्रोल आहे. पेट्रोल काही जास्त टाकत नाही मी आता, टाकण्याची गरज पण नाही सोडा. जाऊन येते. 5024 किलोमीटर रनिंग झाले, बघू शकताय तुम्ही. हे जयसिंगपूरचं रेल्वे स्टेशन आहे. आणि आमचं नशीब एवढं टांगोय की भाई आम्ही आलोय आणि तिथे कधी रेल्वेचं फाटक पडलं नाही असं होणारच नाही. ते निघले फाटक निघले, लवकरात लवकर जाऊया आपण पण. फाटकात अडकले की रेल्वे अडकते रे, ती पुढची ट्रेन येऊपर्यंत थांबायला लागते. पण ह्यो भाग कसा आहे बघा की, अरे मला इथे काही आधी लहान असताना आमच्या पलीकडचा दादा घेऊन येतो, चल चल तुला बाहेरच्या देशात घेऊन येतो, चल तुला बाहेरच्या देशात घेऊन येतो म्हणणार. त्यावेळी एवढा मोठा रोड नव्हता, एकदम एक सिंगल गाडी जाईल आणि एक साध्या रोड मधनं एसटी जाईल एवढाच रोड होता. पण ही झाडं एवढी मला डेंजर वाटायची की नाही, म्हणजे खरं कुठल्या तरी बाहेरच्या देशात आल्यासारखं वाटणार मला. असं कधीच कोणाला ओव्हरटेक करू नका मित्रांनो. उगाच आता माझ्यावरती वेळ आहे, मला लई गडबड आहे म्हणून मी ओव्हरटेक करायला लागलोय. 9:30ला पोहोचायच्या ठिकाणी, 9:30ला पोहोचायच्या ठिकाणी आपण निघायला लागलोय 9:30ला घरातनं. जायला कमीत कमी 1 तास सव्वा तास लागते. ना मी जॅकेट घातलंय, ना मी काय शूज घातले किंवा काय तर स्लो एका साईड ना मला तसं गाडी मारायचं, एवढं काय विचार करायचं नाही. फाटकाच्या गर्दीतनं आपण आता बाहेर पडलोय. मस्तपैकी लागलोय मागच्या बाजूच्या बायपास रोडला. असा रोड असला तरच भारी वाटते गाडी मारला, खरं सांगतो. एकदम निवांत गुळगुळीत रोड आहे. इथनं शेवटपर्यंत रोड चांगला आहे मित्रांनो. मी या रोडला का नाही 2 वर्ष कंटिन्यू ये जा केलोय. माझ्याकडे त्यावेळी एक्सप्रेस पण नव्हते, ऍक्सेस होती. आई शपथ, माझ्या ऍक्सेसचा का नाही भावना खुळकुळा झालता, खुळकुळा. म्हणजे गाडी माझीच आहे का नाही असं मला ओळखत नव्हतं मर्दा, एवढं डेंजर. काय चिटकले, आता कलर पडलाय बघा. सर्व्हिसिंग मध्ये होऊन जाते सगळं, स्वच्छ पण होते, इंजिनची कामं पण होत्या. रोडचा खुळखुळा झालेला. आता रोड एकदम एवढा मक्खन केल्यात की नाही, आहा, म्हणजे गाडी नुसता पळवच म्हणत्या. पण मी एक काय अंगलट घेतलो सांग का, मी वारंवार मगापासून सांगायला लागलोय बघा, मी शूज घातलो नाही. ह्या गाडीचा एक प्रॉब्लेम म्हणजे मला नाही वाटत म्हणजे सगळ्याच गाडीला प्रॉब्लेम असेल, पण हिटिंग इश्यू आहे. म्हणजे मी ऐकलंय, पण प्रत्येकाच्या गाडीला असेलच असं नाही. हिटिंग इश्यू आहे. हिटिंग म्हणजे असं झळ मारते की चुलीत पाय घालून बसलोय काय असं वाटते. एवढं डेंजर म्हणजे डेंजर हिटिंग इश्यू आहे का नाही. बाबा वळणार असणार आहे बघा. अरे वागा, हात काढलाय, वळण तर हात काढ की. मी शेवटी मग काय करतोय, मागच्या बाजूचं फुटरेस्ट आहे की नाही त्याच्यावरती पाय ठेवून बसतोय. मग काय करणार, पर्याय नाही. शूज घ्यायला लागणार आहेत, हिटिंग इश्यू असू दे किंवा नसू दे. मी माझ्या मनाला सारखं सारखं सांगायला लागलो आपल्याला शूज घ्यायचा, शूज घ्यायचा, शूज घ्यायचा, शूज घ्यायचा. पैसे आल्यानंतर लगेच शूज घेऊन टाकणार आहे. चांगलं शूज कोण तर तुम्हाला माहित असेल, रायडर कोण बघत असेल तर मला सजेस्ट करा. नाहीतर काय, मी साधं स्पोर्ट्स शूज पण घालतो, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. आहे स्पोर्ट्स शूज घरात, पण ते घातलं नाही मी. ते कसं झालेलं, खेळून जरा त्याला घाण झाले ते शूज, त्यामुळे मी घातलं नाही. उन्हाळा असून तुम्ही आमच्या भागात बघू शकताय, इथे हिरवीगार अजून झाडं आहेत. काय म्हणजे असं नाही की बाबा कोल्हापूर जिल्हा आपला शिरोळ तालुका उन्हाळा आला की वसाड पडतोय किंवा काय असं दमछाके होत्या. आमच्या भागात तर सांगतो म्हणजे असं जीव घुटमळणे असं काय प्रकार होत नाही. किती पण काय पण उन्हाळा होते. इव्हन तुम्ही समोर तर तुम्हाला डोंगर दिसत असेल नसेल मला माहित नाही, म्हणजे अजून पण त्या डोंगरावरती हिरवी झाडं तुम्हाला दिसणार आहेत. दिसत असेल नसेल माहित नाही मला, पण तुम्ही उघड्या डोळ्याने इथं बघितला तर तुम्हाला हिरवी झाडं दिसतील. उन्हाळा आहे, कडक प्रचंड प्रमाणात आहे. 38, 39, 40ला चाललंय. पण पाण्याचं प्रमाण इथे जास्त असल्यामुळे नाही तुम्हाला
असं साईडला तुम्हाला कुठं जळलेली झाडं बिडं किंवा असे तणकट बिनकट असं घाण झालेलं दिसणार नाही. आता आपण निमशेरगावच्या चौकामध्ये आहे बघा, आणि केलसगिरी रोड. मी तर निमशेरगाव मध्ये 2 वर्ष होतो बँकेमध्ये, इथल्या ब्रांचला होतो. तुम्हाला मी पहिला सांगितल्याप्रमाणे मी बँकेत आहे जॉबला. कोण मधनच बघत असेल तर एकदा अपडेटसाठी बोललो परत. तिथं पण गाडी झाल्या. तिथे एक चायनीजचं दुकान काय तर आहे, मला माहित आहे. हे तिकडचा पण रोड कधी लय खड्डे 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 होते. रोड चांगला होता काय, पण मध्ये पॅच होते असे खड्डे खड्डे इकडे तिकडे. त्याला चुकवत 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 गाडी चालवायला लागणार. येताना तिथं रोड न तरी की माझे ऍक्सेस पूर्ण खुळखुळा झाला. मामा कसं स्वॅग मध्ये गाडी चालवायला लागलं बघा, ढमनाखाली एक पाय. हे बॉय, असं एक माणसाचं स्वप्न असते. असं एक घर पाहिजे, घराच्या समोर झाड, साईडला विहीर, आपले पार्किंगला 4 व्हीलर पाहिजे. पोर आपले खेळायला लागल्यात, मजा मध्ये विषय तपला. इथं लोक एक जण अनुभव घ्यायला लागलेत ते. पण कसं आहे, माणूस जगायच्या पैसे मिळवायच्या नादात जगणं विसरून चालला आता. त्यामुळे आपण जरा पैशाला बाजूला ठेवतोय. एकदम महत्वाचं आहे कधी पण. म्हणजे नुसताच जगून काय उपयोग आहे सांगा. जनावर पण नुसता जगतात आणि मरतात. ते जन्माला आले म्हटल्यानंतर काहीतरी आणते एक मनासारखं, मनाला आपल्या पटेल ते तर करायला पाहिजे. किती कोणाच्या दडपणाखाली जगून जगून करून काय मिळणार आहे सांगा. पण ह्या गोष्टीला पण की नाही, म्हणजे असं दडपणाखाली म्हटल्यानंतर ना उद्या लगेच पाहिजे अशा गोष्टी होत नसतात. त्याला वेळ लागत असतोय. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असत्या, त्याशिवाय काम होतच नाही. मामा तुम्ही तुमची रोड सोडून गाडी चालवा लागलाय, तुम्ही माझ्या अंगावर गाडी घालता काय, माझ्याकडे बघता रागानं. नॉनसेन्स, कोई शर्म हया है. हम मामू गिरे असते तो रे भी, पैर वीर तुटाता, ओढ भैंसता, पाय सटका उसका, देखे के नाही तुमने. अजब काम आहे बाबा. अंबिका राजस्थान ढाबा इथे कधी जेवलाय का तुम्ही? जरा मला कमेंट करून सांगा. कारण मी इथे इथले किस्सा आहे काय, मी म्हणत होतो यांची काय कुठली पापड भाजी कुठल्या असत्या ती चांगल्या असत्या. त्यानंतर मग माझ्याबरोबर एक मित्र सहमत होता. अजून एक जण नव्हता का नाही, कुठली अँटिक बुद्धीचा माणूस आहे आम्हाला काय कळालं नाही अजूनपर्यंत. ते म्हटलं नारियल प्याज घ्यायचं, म्हटलं नारियल प्याज. अरे नारियल प्याज बीज काय घेऊ नको म्हटलं, त्याला खोबऱ्यानं जळजळते. अरे मला माझं काय अपेक्षा होती, नारियल म्हणजे काय खोबरं, हेच डोक्यात रे माझ्या. म्हणजे असं काय तर फ्राय बी असेल, शारो फ्राय तर असेल असं वाटलं. आणि ज्या मारी नारियल प्याज म्हटला, आणि ते नसते काय शहाळ शहाळ असते बघा, शहाळ, त्या शहाळ्याची भाजी करून त्यात कांदा अखंड, म्हणजे 2 तुडक्यात असं कांदा बिंद काय काय घालून देतात नारळा याच्यातनं. ग पहिला घास खाल्लो आणि असलं घाण मळमळ असं झालं मला. माझा मित्र पण म्हटला, हे म्हटला काय घेतला असलं खालं म्हटला, इथं एकटं खायचं म्हटलं. आणि कुठली जबा रोटी म्हणत, जबा, तो चुपचुपके म्हटला, जबा जबा नाही आहे, जब्बा रोटी म्हटला. जाड रोटी घेतला, दातान तुटना हातात तुटना, करवत ह्याचा मागून घेतलो. शेवटी काय त्याच्या आईला म्हटलं खायला काय आलं. मी तेवढ्या लांब ना, म्हणजे आता घरात निघलो की नाही, तेवढ्या लांब मी तिथं जेवायला आलतो. आणि ह्यो शानपणा सांगायला लागला, ह्यो म्हणतोय नारियल प्याज घ्यायचं म्हणणं. अरे ते रे मा का नारियल प्याज, अजब काम केला बाबा. परत काय नाही बाबा, तिथे गेलो, तर काय ऑप्शन नव्हता म्हणून हुडकत 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 आलेलो पुढं. तिथं आपलं काय जाणं परत झालेलं नाही. पण एरवी आम्ही इकडं कोल्हापूरच्या शिरोलीमध्ये जातोय. तिथं शिरोली फाट्यावरती आहे की नाही, जातोय आम्ही कायम. म्हणजे कधी जाणं झालं, पोरं असलो तर जातोय, नाही तर असं काय स्पेशल तिथं जेवण्यासाठी जात नाही. संजय हो घोडावतांचं हे सगळं आलिशान विला, कार, बाईक्स, काय माणूस जिद्दीला भेटला की काय पण करू शकतोय. हातकलंगड्यामध्ये पोहोचलो आता आपण. ट्रॅफिक बघू शकताय, फक्त ट्रॅफिक इथं दिसतंय काय, गल्ली दिसतंय, गल्ली अखंड. एवढी लाईन रिकामी आहे, म्हणजे मधली लाईन सोडून चालल्यात लोक. ट्रॅफिक होण्यामागचं कारण काय असं सांगू काय तुम्हाला. पुढं गाव आहे, रोडचं नियोजन नाही आहे तिथं. तो उड्डाण पूल बांधणार म्हणून बिलरचं बांधकाम केले, पण काय असतं आता राजकारण, विरोधी आले लोक, त्यात गावकऱ्यांचे लोकल पुढारी आले. कशामुळे हे बांधकाम थांबले कळना, काय नेमकं थांबले बांधकाम म्हणजे काय झाले कळना झाले. पण वाहतुकीची कोंडी व्हायला लागल्या हे निश्चित आहे.
पुण्या मुंबईवरनं लोक येणार असेल त्यांचं पण इथं गैरसोय होत्या. ज्योतिबा, पन्हाळा, कोल्हापूरला महालक्ष्मीला जाणारे लोक असतात. आता मी तो मागच्या रोडनं आलो, बायपासनं आलो, त्यामुळे मला एवढं काय वाटलं नाही. पण इथं आल्यानंतर एक 5 मिनिटं का होईना गैरसोय होत्या. इथं आता पुढं काय आणि परत अखंड रोड लागतोय, काय प्रॉब्लेम नाही म्हणतोय तसं. परत कोंबड्याचं झाड आलेलं आहे, लाल लाल पाकळी, लाल लाल नॅनो नॅनो आहे खरं, काय पण म्हणा. जागतिक नॅनो दिवस साजरा झाला पाहिजे एक दिवस. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीच कलर कसलं भारी वाटते बघा. हा सावली म्हणजे, अरे मी चाललोय कोल्हापूरला, पोचलोय निम्म्याच्या पण 7 किलोमीटर सोडलो, पण 20 किलोमीटर आलो कळालं पण नाही. किती मिनिटात? 18-19 मिनिटात आलो होतो. 17-18-19. तर हे कोणतं शहर किंवा गाव नसून ही संजय घोडावत युनिव्हर्सिटी आहे मित्रांनो. तुम्हाला माहित आहे तरी पण मी सांगायला लागलोय. अरे एक अखंड शहर असल्यासारखं आत आहे म्हणे. आपलं कधी जाणं झालं नाही. एकदा पबजीचा टुर्नामेंट होतं त्याच वेळी गेलेलो, फक्त सरळ गेलो आणि सरळ आलेलो. आपल्याला काय कसला वास आला रे जळलेला, लाजब काम हवं. तर ही संजय घोडावत युनिव्हर्सिटी, त्यासमोरचा हा जरा घातकी रोड आहे असं म्हणतात. खूप सारे ऍक्सिडेंट इथं झालेले आहेत, ऍक्सिडेंट झालेले आहेत. त्यामुळे इथं जरा बघूनच गाडी चालवणं आपलं सोयीस्कर ठरेल. आपण 70-80च्या स्पीड नाही, ब्राईटनेस वाढवू काय? तुम्हाला नको दाखवायला, कशाला दाखवायचं तुम्हाला किती स्पीड चालले मी? तुम्ही आणि कोणतरी काळजी करणार असला तर म्हणजेला काय रे एवढ्या फास्ट गाडी चालवतोस काय भाड्या? फास्ट काही नाही, 60च्या पुढे जात नाही, 60-65. पण तिथं जळलेला कसला तर वास आला. आणि मला एक भीती काय माहिती आहे काय भाई, मी दुसरं सर्व्हिसिंग 5,000 ला करायला लागलोय, 5,000 किलोमीटरला करायला लागलोय. मला भीती वाटायला लागल्या जरा. त्यांनी काय मला कुठला लावतील काय तिथं मोठा. तुम्हाला सांगतोच मी चाललोय कुठं, आपल्या एक्सप्रेस चाललोय, म्हणून सर्व्हिसिंग करायला कोल्हापूरला चाललोय. मस्तपैकी बँकेला पण सुट्टी टाकली आपण आज, सर्व्हिसिंग करायचं, बघूया तिथं काय आणि एक्सप्लोर करता येते काहीतरी एक्सप्लोर करायचं, परत यायचं. आणि सोलोच आहे पण, त्यामुळे आपल्याला कोणाचं टेन्शन नाही आहे. कोण म्हणणार नाही बाबा चल घरला गडबड व्हायला, गर्दी झाल्या, फोन यायला लागलाय, तो थांबलाय, ह्यो थांबलाय, तेवढा वेळ काय अजून किती वेळ लागणार आपल्याला असं म्हणणार आता मागं कोण नाही आहे. त्यामुळे आपण सोलो रायडर आहे. आपण आता कुठं पण काही पण करू शकतो. इथं कुठं गोव्याला जायचं म्हटलं तरी जाऊ शकतोय गोव्याला. पण आपण जायचं आहे काय नाही, आपण आता पहिला कोल्हापुरात प्रीमियाच्या हिरो शोरूमला जायचं आहे. आणि त्या प्रीमिया शोरूम बद्दल पण मी तुम्हाला जरा सांगणार आहे. तिथं वेटिंग रूमला मी जरा बसतो आणि तुम्हाला सगळं सांगतो. सर्व्हिसिंग वाल्यांचं सांगणार नाही मी, त्यांना सेल्स वाल्यांबद्दल जरा तुम्हाला सांगणार आहे. त्यांनी कसं कुठला लावतात, कसं त्यांनी हे करतात, याच्याबद्दल जरा 2 मनोगत व्यक्त करतो की तुमच्या समोर. आपल्याला पटलं नाही म्हणून आपण मनोगत व्यक्त करणार म्हणजे करणार. लाल लाल कलर शी रे, काय लाल लाल कलरची बांगडी, मी काय म्हणायला लागलोय सारखं तोंडात माझ्या काय लागले रे. शिरोली पुलावरती आता आपण आलोय. लई 15 मिनिटाचा रोड आपला आता राहिलेला आहे. ते डायरेक्ट वेन्यूवरतीच पोहोचतोय 15 ते 20 मिनिटात. डॉट 10 वाजून 1 मिनिट झाल्यात. म्हणजे आपण किती अर्ध्या तासात आलोय शिरोली पुलावरती. गाडी चांगली असल्यामुळं का नाही येते फास्ट. फक्त गाडी नीट मारायची, मस्ती केली तर बोंबट्या. आडवी तिडवी गाडी मारायची नाही, निघत असते तरच काढायचं, नाही तर काढायला जायचं नाही. पण पुढचा गेला म्हणून आपण काढत बसलो की अंगलट येते बघा. तर दादा इंडिकेटर लावून चालल्या, तर कुठं जाणार आहे खाली इकडे पंचगंगेत? कोण सांगणार सांगा, इंडिकेटर चालू ठेवला किंवा बंद आहे का सांगायचं म्हटल्यावर आणि मुश्किल. नशिबात आपलं चांगलं आहे मित्रांनो, आपल्याला रोड लय रिकाम मिळालाय. आरसेवाले दादा आलेले आहेत. आरसेवाले दादा निर गाणं हा 200 RC पळवण्याची जी मजा आहे गेली बाबा, लय वेगळं आहे. ती पण 200 cc आहे, ही पण 200 cc आहे. पण ती गाडी चालवण्यात जी मजा आहे की नाही ती वेगळी आहे. KTM ही आपली हिरो, जरा फरक आहे. ऍव्हरेज कडनं ही पाप आहे ना, ऍडव्हेंचरला बाप आहे, ऍव्हरेजला बाप आहे. पळवा की किती पळवता तेवढं. 40 ऍव्हरेज देत्या, 37 ऍव्हरेज देत्या मला. पोरं बघू शकता तुम्ही, कुठे हॉटेल मॅनेजमेंट कशा आहेत पोरे. स्प्लेंडर एवढी भारी केलाय ना, आहा टवका केला स्प्लेंडर, 1 नंबर स्प्लेंडर केला. दिसतंय का तुम्हाला?
तर आपण रिॲक्शन देऊया. स्प्लेंडर भारी आहे म्हणतो. मस्त रे भावा, तू यापर्यंत व्हिडिओ पोहोचू दे बस. एक नंबर केला. केरळ लुक केलाय पूर्ण केरळ लुक. गॉगल बिगल घालून एवढा स्टार्ट झाला का नाही, डेंजर. भारी गेलाय स्प्लेंडर. तिथे कमान होती, ती कमान पण आता पाडली. त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे Instagram वरती. लय भारी म्हणजे आता हे 3 कोटीची कमान बनणार, 4 कोटीची कमान बनणार म्हटले. अजून तर काय बनलेलं दिसेल नाही कुठं. पण मागणं काय स्प्लेंडर वागा यायला लागलाय. बघा त्याच्याबरोबर बोलायला मिळालं तर बोलूया. काय थांबणाराच दिसना, ते जरा काही कटातच आहे. एक नंबर केला स्प्लेंडर. हे मित्र आहेत त्याचं वाटतं त्याची. भावापर्यंत व्हिडिओ जाऊन दे रे. मला आवडली स्प्लेंडर. पूर्ण केरळ लुक केलाय. कोण कोणाचा लागला बघा. अननोन नंबर. हॅलो हॅलो. मोतीलाल वसवल मधनं फोन करते म्हणून. तर गाडी चालवा लागली बाई, मला काही फोन करू नकोस. मला तेवढा वेळ नाही आहे की तुमचं मोतीलाल आणि चांदीलाल करत बसाल. खरं म्हटलं तर फोन उचलायला नको मी, पण तुम्हाला खरं सांगू काय, मला वाटलं की सर्व्हिसिंग सेंटर मधनं फोन आला की काय. मी त्यांना 10 वाजेपर्यंत येतो बोललेलं. 10 वाजून 5 मिनिट आता झाल्यात. आणि एक 5-10 मिनिटात पोहोचू येत आपण, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. पण भाई फोन उचलण्यामागचं कारण ते येते नाव तिचं, मी नाव सेव्ह पण केलं हिरो सर्व्हिस. तरी पण बघा म्हटलं बाबा, अननोन नंबर उचलला. कोल्हापूर शहरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. रस्ते कसे चकाचक आहेत बाहेरचे, आतल्या रस्त्यांचं काय आता तुम्ही Instagram वरती बघत असला तर लोक वेळच्या वेळी अपडेट द्यायला लागल्यात. अगदी उत्तम प्रकारे अपडेट द्यायला लागल्यात. त्यामुळे रस्त्यांबद्दल बोलण्यात काय पॉईंट नाही आहे. पण बाहेरचे रस्ते आहेत टकाटक. एंट्रीला तर चांगले आहेत रस्ते. आपल्याला डावीकडे घ्यायचं आहे, डायरेक्ट शोरूमच्या दारात जाते इथनं. म्हणजे एक फेरी मारायला लागते हा. पण किचकिच नाही. किती शांत वाटते बघा इथं. की मस्त म्हणजे मस्त वातावरण आहे. गाड्या लिमिटेड आहे, गजबज नाही. आउटसाईडलाच रे, कुठली पण सिटी असून दे, सिटीच्या आउटसाईडलाच राहण्यात मजा आहे. मध्ये राहणं म्हणजे लय मोठी, अरे बापरे, लय मोठं गणल्यासारखं काम आहे. आहे त्या प्रॉपर्टीला किंमत असेल ढीगवर मधल्या, पण आउटसाईडला जे राहण्यात मजा आहे ना, ते सिटीमध्ये राहण्यात नाही आहे. चिल्लमाडी चिल्लमाडी चिल चिल्लमाडी चिल इशा असतो सगळा आउटसाईडला. निवांत राहणं. इथून घ्यायचं आपल्याला राईट. मी पलीकडच्या रोडनं घातला असतो, पण रोड खराब आहे तिथला. आपली काय गाडी खराब रोडवर चालते, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण का मी म्हणतो, रोड चांगला असून का आपण या एक्सपल्सचा 28,000 रुपये रोड टॅक्स दिलाय. मग आपण चांगल्या रोडवरून का पळवणार नाही हा. आपल्याला इथं पलीकडे जायचं आहे का या रोडच्या, पुलाच्या मधनं जाणार खालना आतनं. मला माहित आहे तो रोड. बिडमामी बिडमामी काय बोंबलत कचरा बघा यो, काय अवघड जाव बघा प्रेमिया. म्हणून तिथे खाली घालायची गाडी. ओ येस, कॅन आय गेट या. काचवर घेतलं नाही, बोलायला यायला पाहिजे साहेबांबरोबर, नंबराला लावायचे. बुकिंग केले म्हणून सांगतो. होय, सर्व्हिसिंगला आहे. अशा प्रकारे आपण आलेलो आहे. नंबरात लावायची काय गाडी ची भाई तिकडं आहे.
हात घालू. गाडी नंबर पहिला नंबर गाडी. तर आता तुम्ही बघितल्याप्रमाणे आपण आलो आहे कोल्हापूरच्या हिरोच्या प्रेमियाच्या सर्व्हिसिंग सेंटरला. आपली एक्सपल्स तिथं लावल्या सर्व्हिसिंग करायला. दुपारचा 1चं टायमिंग दिले. आता आपल्या वाजल्यात 10:30 वाजल्यात. मस्तपैकी इथे मी पण आता टी व्ही बघत बसलो आहे, व्हिडिओ एडिट करत बसलो आहे. आता बघूया काय काय होते, काय काय खर्च सांगतात. बेसिक करणार आहेत, ग्रीसिंग पण करतो म्हटलं सगळं. आणि इंजिन ऑइल चेंज तर होतेच. कोटिंगचं बोलत होते 400 रुपये घ्या, म्हणजे 400 रुपयामध्ये करून घ्या बोलत होते मला. पण मला काय आता एवढी गरज वाटत नाही, कारण गाडी माझी चांगल्या शेडखाली लागत्या. पण ठीक आहे, पुढे येऊन नेक्स्ट टाईम मी करून घेऊ शकतो इथे. तर बघूया काय काय होते, किती किती खर्च येते तुम्हाला व्हिडिओ तर शेवटला सगळं सांगणार आहे. आणि काय काय कामं केल्यात ते पण तुम्हाला सांगतो काय. तर अशा प्रकारे यांचा वेटिंग एरिया तुम्ही बघू शकताय. बेस्ट आहे, पाण्याची पण सोय आहे चांगली, त्यामुळे काही विषय नाही. 10:30चे 12:30 कधी वाजले कळालं नाही. हा व्हिडिओ एडिटच करत बसलेलो मी निवांत. तर गाडी पण काम करायला ते बघितलं थांबून. आणि एक तासाभराचं काम राहिले, म्हणजे 1:15 पर्यंत आपल्याला गाडी मिळेल. बघूया आता कसं कसं काय काय. आता 1900 रुपयेपर्यंतचा खर्च बोलल्यात, पण नेमकं किती कशाला काय काय घेतला त्याची लिस्ट आपल्याला येईल, ते पण तुम्हाला दाखवतो. तर चला. सहजच वर लक्ष गेलं, जांभळाचं झाड आहे मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल नसेल, बघू शकता. जांभळं खाली पण पडल्यात पायात, तिथे सगळी जांभळं पडल्यात. असं वातावरण आहे इथलं. हा पूल आहे, त्या पुलाच्या खालनंच हे बाहेरच्या बाहेर बरं झालं इकडच्या बाजूला शोरूम काढलात. आणि या बाजूला खाली सर्व्हिसिंग सेंटर आहे, त्यामुळे गार आहे निवांत. गरमीचा असं काय त्रास व्हायला अशातला पण काय भाग नाही. मी वैतागून येऊन बाहेर थांबलो इथं निवांत. बघूया म्हटलं काहीतरी खायचा विचार केला, आणि म्हटलं घरात जाऊन निवांत आपण जेवलेलंच बरं पोट भरून. तर आवरून लवकर निघूया. काय होतं ते पुढे तुम्हाला अपडेट देतो. चला. तर मित्रांनो, सर्व्हिसिंग झाले, जस्ट शोरूमच्या बाहेर आता गाडी काढलो. गाडी तर स्मूथ वाटायला लागल्या ओव्हरऑल. वेगळं काय, स्वच्छ चकाचक केलाय. हे पाणी बिणी राहिले, म्हणजे अजून हे थोडं पाणी राहिले इथं. 2 वाजत आलेले, सॉरी 1 वाजत आलेले, त्यांची जेवणात सुट्टी काहीतरी होतं वाटतं. मग ते पोरगं म्हणाल तर आता बास काय म्हटला, बास बाबा आवर आणि जा तू जेवायला. जाताना मी गाडी वळवतो, माझं मी वळवायचं. ऑइल बदली केल्या. आता तुम्हाला सांगतो आपण इथं काय काय केले. ऑइल बदली केली, प्लस ग्रीसिंग केलं, चेन स्प्रे तीन काय ते बेसिकच आहे. आणि बेसिकच सर्व्हिसिंग होती, याचं काय असं काय जोरात काय काम लागलेलं आणि असं यातला काय भाग नाही आहे. आपण गंडलेलो आहे, आधीच टर्न घेतलं, अंगलट घेतलंय, परत आपल्याला वळायला लागणार आहे. तर बोलत गंडका विषय झालाय थोडा आपला. गाडी स्मूथ तर वाटायला लागला एकदम. सर्व्हिसिंग केले बाबा वाटतंय. आणि मी 1-2 मेजर प्रॉब्लेम सांगितलेले की गाडी आकसत्या 3ऱ्या गिअरला. तर मी 3ऱ्या गिअरवर आता गाडी घेऊन बघणार आहे. ओके, आणि मूठ वाढवणार आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह, त्यांनी खरंच प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. मी काय त्यांचं भारी म्हणत नाही का, मला त्यांनी 4 पैसे दिले नाहीत, माझेच पैसे गेलेत आता तिथं. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे मनासारखं. आणि एक विषय होता की तिसऱ्याच गिअरला आपण जिथं पाय ठेवतोय, गिअर शिफ्टर असते की तिथं पॅडल आहे खालचं आपलं, तिथं व्हायब्रेशन येणार मला. असं पूर्ण खालनं असं व्हायब्रेशन जाणार, या पायापासून या पायापासून. त्या रॉडला कसं व्हायब्रेशन येत होतं. ते म्हटलं काय नाही, म्हटलं सगळं फिटिंग केलं प्रॉपर, काय तर खराबी तर काय झालेलं नाही आहे. त्यामुळे गाडीचं काम पण ओके झालेलं आहे, वर्थ इट आहे. 1700 रुपये, म्हणजे 1795 रुपये खर्च आलाय. 1800 रुपयेपर्यंत ठीक आहे, गाडीच्या हिशोबानं ओके आहे. नेक्स्ट सर्व्हिसिंग मला 6000 किलोमीटर झाल्यानंतर करा म्हटलाय. तुम्ही महिने मोजत बसू नका म्हटला. जर तुमचं डेलीचं गाडी वापरणं असेल तर तुम्ही महिना मोजू नका. म्हणजे तो म्हणत होता की 3रं सर्व्हिसिंग पण वर्षाच्या आत करा. मी म्हटलं आत्ता माझं नोव्हेंबरला 1 वर्ष होतंय,
नोव्हेंबरच्या आधी माझं 1-2 सर्व्हिसिंग होतील म्हटलं. दररोजचं 40 किलोमीटर आपलं रनिंगच आहे. 10 दिवसाचं 400 किलोमीटर आणि 100 दिवसाचं 4000 किलोमीटर. मग 100 दिवस म्हणजे 3 महिने होते बरोबर. एक सर्व्हिसिंग तर होतेच प्रॉपर. सकाळी खिचडी खाल्ल्यामुळे भूक तर काय लागलेली नाही आहे, त्यामुळे कुठं स्टॉप घेणं असं घेऊया असं तर काय मला वाटत नाही. पण एकच घाण वाटायला लागले की मी फुल काय स्लीव घातलेले नाही आहेत. सगळं माझा हात टॅन होणार असं वाटत आहे. व्हिडिओ बऱ्यापैकी आता हा जो व्हिडिओ बघायला लागलाय की नाही तुम्ही, तो व्हिडिओ मी सर्व्हिसिंग सेंटरमध्ये बसूनच एडिट केला आहे. म्हणजे क्रॉपिंग कटिंग सगळं केलंय. त्यामुळे माझे तिथं 2 तास कसे गेले कळालं नाही. 2 नाही, 2 तास धरून चला. 1ला गाडी मिळाल्या आणि त्यांचं एक भारी म्हणजे काय, त्यांनी 1ला म्हटलं 1ला गाडी दिल्यात. मी त्यांना 5 स्टार देतो टायमिंगच्या बाबतीत. त्यांनी गाडी पण चांगलं काम केल्यात. फक्त वॉशिंगला गडबड केल्यात, ते पण त्यांचं टायमिंग होत आलेलं आणि पोरं 9 वाजल्यापासून कामं करतात म्हटले. बरं ठीक आहे म्हटलं आपण कोण, आणि त्यांनी असं काय बोलले नाही का 9 वाजेपर्यंत काम करायला लागल्यात. ते पुसणारच वर्ग म्हणून तर दादा असू दे काय झालं काय. त्याच्या बोलण्यावरूनच मी ओळखलो की बाबा याला भुका लागल्यात. भाई जा म्हटलं जेवून घे तुझा, असू दे काय विषय नाही. आपण तेवढी आपल्यात माणुसकी आहे. आणि गाडी नवीन सारखी वाटायला लागल्या. सर्व्हिसिंग केल्यानंतर ना फरक पडतोयच. आणि ह्यात काय तुम्ही म्हणशीला यामध्ये चेन स्प्रे आहे आणि चेन लूब आहे. की त्याचे यूज करून झाल्यानंतर ना राहिलेलं असते ना ते आपल्याला देतात. त्याचे आपल्याकडनं पैसे घेतलेले असतात, त्यामुळे ते देतात आपल्याला, दरवेळी देतात. माझ्याकडे असले तर 4 झाल्यात. गाडी घेताना पण दिलेला, ते पण ते विषय गंडलेला ते तुम्हाला एक दिवस वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगतो. मगाशी मी बोललेलो जरा बोलणार म्हणून, पण ते नको बोलायला. एक सेपरेट व्हिडिओ करा आणि इंस्टाग्रामवर अपलोड करतो. त्यामुळे तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. आज मी फुल रेस्ट घेतला, सकाळी खेळायला पण गेलो नाही. मला तू माझं का नाही तुम्हाला डेली ब्लॉग मध्ये का नाही सकाळचं खेळणं पण दिसेल. आता जास्त दिवस काय राहिले नाहीत. आता पावसाळा सुरू झाल्यानंतर खेळ पण बंद होतोय. पण मोस्टली मी प्रयत्न करीन की बाबा आता जयसिंगपूर प्रीमियर लीग चालू होणार आहे, ते पण तुम्हाला शूट यामध्ये कव्हर करीन असं म्हणजे मी प्रयत्न करीन. बघूया आमच्या मॅचेस कसं आहेत, काय स्केड्यूल कसं काय आहे. मी सकाळी कितीला उठतोय, सकाळी प्रॅक्टिसला जातोय की नाही, कारण माझे पाय आणि खांदे एवढे दुखायला लागतात की नाही. त्यामुळे मी आज पण गेलेलो नाही आहे आणि उद्या दमलं तर जाणार आहे, जर माझे पाय दुखायचं कमी आलं तरच. मग आता भेटूया कोल्हापूरच्या बाहेर पडल्यानंतर. तर आता आपण आपल्या भागात आलोय, फाटकात अडकलेलो. आई शपथ एवढं ट्रॅफिक नाही. बघू शकता तुम्ही. आणि वरनं एवढं ऊन तापा लागलंय आणि त्यात मी काळा शर्ट घातलोय. आई ग काय विचारू नका, एवढं वाईट ऊन आहे. आत्ता पाय चुलीत घातल्यासारखं वाटायला लागले बघा. म्हणजे हिटिंगचा इश्यू का नाही ट्रॅफिक मध्ये जायला लागलाय. हायवेला एकदम निवांत होतं, इंजिन गार होतं, वारं लागत होतं. आणि जसं ट्रॅफिक लागलं तसं आई ग. आता आलं आता आपल्या भागात आपण घरात की नाही पाणी फ्रीज मध्ये ठेवा म्हटलंय गार करायला. गार केलेल्या पाण्यामध्ये सरबत पिणार आहे मी आता दोन. हा सरबत पिणार, एक 15-20 मिनिटं जरा पडणार, मनात असलं इच्छा असली तर जेवणार आणि झोपून टाकणार. कारण आता आपल्या गाडीचं सर्व्हिसिंग झाले, मनासारखं झालंय. मी आता हेल्मेटचं वायझर उघडं केले, माझे डोळे अक्षरशः जळायला लागले. आलो आता आपल्या गल्लीत. आपण एकदा आपली गल्ली बघितली की असलं मनाला भारी वाटते की नाही. सगळ्यात काय सुख आहे तर आपली गल्ली बघणं सुख आहे, आपलं घर बघणं बास वाटते. पार्किंग मध्ये गेले तर काही एसी चालतं गार होते. चला पोचलो फायनली. डॉट 5100 किलोमीटर रनिंग झाले गाडीचं आपल्या. गाडी बघू शकता चकाचक झाले, इंजिनचं पण सगळं चेंज केलंय. जाऊया आता आपण घरी, गार होऊया. तर फायनली आपण आपल्या घरात आलोय. गार सरबत पिणार आणि एक अर्धा तासाची झोप घेणार आणि मग काहीतरी पोटाला खाणार. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पहिला व्हिडिओ आहे माझा आणि यामध्ये काय चेंजेस पाहिजेत किंवा काय पाहिजे किंवा काय नको हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जाता व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.